हं. नमस्कार. आज आमचे मित्र रणजित माडेकर नर्सरीचे संचालक लातूर जिल्ह्यामध्ये विविध बागांना भेटी देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून अतिशय खात्रीचे डबल बाटा रोपे केशर आंब्याचे आमच्या अनेक या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांनी घेतलेले आहेत आणि त्यांची लागवड केलेली आहे. त्या लागवडीला भेटी देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. एक थोडक्यात अनुभव या ठिकाणी आपण घेऊया. रोपाबद्दल परिचय देते सोनटक्के सर. मी श्रावणपाळ तानाजी सोनटक्के. रणजित सरांनी आमची बऱ्याच दिवसापासून काही नाही पण अशातच ओळख झालेली, पण यांच्या रोपाची जी क्वालिटी आहे ती नंबर 1 आहे. आम्ही बरेच ठिकाणून रोपं आणलेले आहेत, पण त्यामध्ये आणि यांच्या डबल बाटामध्ये उंचीमध्ये आणि त्याचे जे हे आहे क्वालिटी त्याच्यामध्ये नंबर 1 आहे. तरी आम्हाला यांचे रोपं खूप आवडले आणि लावण पण केलेली आहे, तरी आपण पण विचार करायला हरकत नाही. नमस्कार, मी चव्हाण श्याम सुंदर राजेंद्र. रणजित माडेकर सर आज आमच्या शेतामध्ये आलेले आहेत. येण्यामागचा उद्देश म्हणजे मी त्यांच्याकडनं डबल बाटा आंब्याची रोपं घेतली होती. ती रोपे कशा पद्धतीची आहेत ह्याचं निरीक्षण करण्यासाठी ते इथपर्यंत आलेत. आणि आत्तापर्यंत मी ज्या ज्या व्यापाऱ्याकडून किंवा नर्सरीवाल्याकडून रोपं या अगोदरही घेतलेले आहेत, पण ते कुठलाच नर्सरीवाला येऊन बघितला नाही तुमचे रोपं किती आले किती गेले, काहीही नाही. सर एकमेव असे आहेत की ते स्वतः शेताला भेट देऊन आमचे रोप बघण्यासाठी आलेत. नंबर 1चे रोप भेटलेत आणि सरांचं मार्गदर्शन पण नंबर 1चं भेटलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार, माझं नाव कमलाकर कैटले, राहणार श्रावणपाळ. आज रणजित सरांची आज भेट झाली. आज प्रथमच कळालं की डबल बाटा ही रोपं भेटतात म्हणून. कारण आधी कधी बघितलं नव्हतं. आम्ही बाग केली पण सिंगल बाटाच भेटलेला आहे आणि एक उत्कृष्ट क्वालिटीची रोपं भेटलेली आहेत. आम्ही घेतलोय थोडे, पण आता आम्ही सरांना एक शाश्वती देतो की इथून पुढे डबल बाट्याचंच आम्ही रोपाचं हे करू, बागाचं हे करू, प्लांटेशन करू. आमच्या माडेकर नर्सरीवरती जे निलंगा तालुक्यातील सर्व शेतकरी आंबा बागायतदारांनी जो विश्वास टाकलेला आहे तो मी नक्कीच पूर्ण करू. श्रावणपाळ ह्या तालुक्यामध्ये आम्ही रोपं दिले उदगीरच्या जवळपास. सर्व आंबा बागायतदाराला जवळपास आम्ही ह्या भागामध्ये 10,000 रोपं दिलीत आतापर्यंत. तर सर्वांची रोपं कशी आलीत, प्रत्येक बागेला थोडी आम्ही भेट दिली, सदिच्छा भेट दिली. त्याचं खत व्यवस्थापन, आपल्याला जो पहिला शेंडा मारायचा आहे हे सगळं व्यवस्थापनाचं आम्ही शेड्यूल सगळ्यांना सांगितलं. आपल्या माडेकर नर्सरीवर ज्या सर्वांनी विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद.